15 आज कसं तुम्हाला 2 मिनिट सांगते. आपण 1400 पर्यंत जाऊ. त्यामध्ये मी दृष्टांत बाजूला काढले, सिद्धांत तुम्हाला पूर्ण सांगते. सिद्धांत समजण्यासाठी त्या दृष्टांताचा ओहापोह केल्या माऊलीनं की त्यावरील श्लोक आहे माऊलींचा गीतेचा, त्याच्यावरून एक सिद्धांत तयार केला. इथं श्लोक कशासाठी आणि तो बोध समजण्यासाठी, जेव्हा बुद्धी बोधात आहे तर देहात नाही. हे तुम्हाला सांगायचं मला की बोध म्हणजे वेद आणि वेद म्हणजे स्वरूप आणि स्वरूप म्हणजे सुख आणि सुख म्हणजे अनुभूती, अनुभूती म्हणजे आत्मस्थिती आणि आत्मस्थिती म्हणजे कल्याणाची अंतःकरणाची अवस्था. जेव्हा कल्याण होतं तर आपलं मन देहात नसून परमात्म्यात असतं, त्याला कल्याण म्हणतात. आपण तर कल्याण असतो. आशीर्वाद काय असतो साधू संतात एक सांगते ऐका, कल्याण असतं त्याच्यामध्ये सगळं काय येतं, सर्व कार्य सिद्ध असतो तथा असतो. ही भाषा गुरूंच्या मुखातून जेव्हा साधकाच्या हृदयात थांबते तर ते कल्याण सगळ्या गोष्टीने होतं, म्हणजे आत्मिक बी आणि व्यवहारिक बी. त्याच्यामुळे तो जो आशीर्वाद, जे मंत्र, जे ओवी, आता श्लोक म्हणजे काय हे सांगतो मला 2 मिनिटं, पण मला डायरेक्ट आज ओवी द्यायचंय, मला चिंतन नाही घ्यायचं आज की संस्कृत भाषा त्याच्यामध्ये काय पावर आहे, ती ओवीत आली त्याची काय ताकद आहे. आणि ओवी समजल्यानंतर मराठी भाषेतून जेव्हा अंतःकरणामध्ये बोध साठवला जातो तर तो बोध मनाला काय करतो, तसं तिखट टाकलं जिभेला की आग होते ना, आणि सौम्य पडले की काहीच होत नाही, आणि तिखट वाढला तर त्रास होतो. संसार जास्त वाढला, व्यवहार जास्त दाटला, त्रास होतो गुणांचा. बरोबर आहे का? जेव्हा अति व्यवहार, अति विषय, अति वासना, अति संबंध खोट्याचा अति दुःख आहे, अति संबंध खऱ्याचा अति सुख आहे. हे जे समीकरण असतात ना शिल्पा, कुशावर बात बनते. या शब्दानं आत्मिकता सुख, आत्मिक सुख वाढतं, जे तुम्हाला चिंतनाच्या सुरुवातीला मिळतं रोज. मला पण, केवळ तुम्हाला नाही, भगवंत जेव्हा देतो तर सगळ्यासाठीच असतं. स्वयंपाक करणारे पण जेवती, अन्न करणारे पण जेवती, नाही का? अगदी अगदी कुटुंबात 1 करता 20 जण खातात. तसं आपला भक्त, आपला साधक, भक्तीमध्ये भक्त म्हणजे ईश्वराच्या प्रेमासाठी आणि साकारासाठी तो झटतो, पण तो भेदात असतो हे त्याला माहित नसतं. नाही, प्रेम आहे ईश्वराचं, ठीक आहे, पण ऐकते कुठे आहे, ओळख कुठे आहे? हा, ओळख रहित प्रेम आहे आणि ज्ञानामध्ये ओळख सहित प्रेम आहे. ओळखीने ऐक्य आहे आणि अनओळखीने भेद आहे, म्हणजे दूर येत आपण त्याच्यापासून. भेद म्हणजे काय, भगवंतापासून दूर राहणं बुद्धीनं. अभेद अभेद म्हणजे काय, बुद्धीनं भगवंतामध्ये समरस होणं. ज्ञान तुम्हाला कठीण वाटतं, पण नाही, तुमचा संसार कठीण आहे ते तुम्हाला पचवता येतो. कठीण संसार, परमार्थ नाही कठीण, बिलकुल नाही. तुम्ही बघा, लग्न करायचं तर पैसा लागतो, सोनं लागतं, किंमत लागते, इज्जत लागते, जगाची साथ लागते. खूप आपण चांगले आहेत, पण बाजूचे म्हणतात करावेत लोकांनी, मोडता सोरी. असं होतं. त्यांना या घरात पोरगी देऊ द्यायची नसती, आपल्याकडे द्यायची असती, म्हणून ते खरं म्हणतात. तर अविद्या ही बुद्धीला देवाकडे जाऊ द्यायची नसती, ती मनाने इकडे खेचती, ती अविद्या तुम्हाला तिकडे जाऊ देत नाही. तसे शेजारी खराब असलेत, लग्न होऊ देत नाही. समजलं मी काय बोलायला? हा, कळतंय? कारण त्यांना त्यांची मुलगी आपल्याकडे घ्यायची असती, तसं अविद्येला त्या बुद्धी आपल्यामध्ये ठेवायची असते. राम, तिचं लक्ष नाही बेटा,
बापरे, घ्यायचं बघ ना कुठं होतं की ते इथं होतं. ऐका, अविद्या विद्या म्हणजे काय, ब्रह्मविद्या म्हणजे काय, संत म्हणजे काय, श्रवण म्हणजे काय, अभेद म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, सुख म्हणजे काय, परमभाव म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, परब्रह्म म्हणजे काय, तिच्या अलग 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 व्याख्या येतात. आणि एक 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 आवत करत आपण पुढे जायचं. आणि जेव्हा आपण परिपूर्ण होतो तर मग हे देह, हे अविद्या, हे व्यवहार, हा विकार, हे कर्म, हे साधना, हे पुण्य, हे पाप सगळं समाप्त होतं आणि भगवंत प्रगट होतो आणि आपण त्याच्याशी समरस होतो. नंतर पुढचा व्यवहार अकार्य अकर्तापणा होतो आणि त्यामध्ये आपण त्याच्याशी एकरूप राहून व्यवहार झालेला मोक्षाच्या पर्यंत पोहोचला जातो. मोक्षानंतर झालेला व्यवहार खोटा ठरतो. तिथून पाप आणि पुण्य बंद होतं आणि आपलं ऐक्य सतत राहतं आणि अभेदाचं नातं प्राप्त होतं आणि मन पांडुरंग बनतं. त्यालाच म्हणतात का परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग, म्हणतात ऐक्य स्थिती म्हणतात त्याला. आणि भज म्हणजे अगोदर त्याला ओळखून घे की तो उभा आहे, परब्रह्म आहे, विठेवर आलाय. तर तो तिने लक्ष्मी बाजूला, बायकोला पण बाजूला ठेवली, एकटा उभा टाकलाय. ती माया सोडली त्यानं. मग तुम्ही का मायामध्ये राहता हे पांडुरंगानं सांगितलंय. कुठं कळते नाही, उलटून बाजूला केली की हो. प्रत्येक मंदिरात ती असते तर शेजारी नसते का, तिथे आहे का नाही. पण प्रश्न का पडत नाही मला कळत नाही. पांडुरंग एकटा का आहे, डोळे बंद का आहेत, त्याला परब्रह्म का म्हणले, असा प्रश्न कोणाच येत नाही. कारण तेवढी अवकातच नाही. अगदी खरं. आपोस आंबे बघायला भेटतात पण खायला नाही. बघणं म्हणजे खाल्लं नाही आणि खाणं म्हणजे बघल्या वाचून नाही. बघलं म्हणूनच कळायला घेतलं, आवडलं म्हणून तर खाल्लं. गाड्याचे आंबे बघितले पण झालं का, त्याची घ्यायची कॅपॅसिटी पाहिजे ना. 2000 पेटी एक डझन. तसंच आहे. फॉर एक्झाम्पल आहे की त्याला बघायला पैसा नाही. ते म्हणतो का आंबा बघू नको माझा, मग नाही बघण्यासाठी ठेवला गाड्यावर. पण त्याच्या प्राप्तीसाठी घेण्यासाठी, तसं त्याला ओळखण्यासाठी बुद्धीमध्ये काय पैसा, अधिकाराशिवाय ज्ञान नाही. पापा वाचून संसार आवडत नाही, भेदा वाचून भक्ती सिद्ध होत नाही आणि अभेदा वाचून त्याची प्राप्ती कधीच होत नाही. रामकृष्ण, हे सगळं कळायलाच पाहिजे तर आपला शेवट चांगला होतो प्रपंचात. अतिप्रपंच, अति वाचताना अतिव्यवहार तो साधक नसतो, तो संसार. पण कामापुरता संसार, कामापुरता प्रपंच आणि बाजूला सारता येणं प्रपंच बाजूला टाकावा, तोडता या. तसं केळ पिकलं सालपट केळाला सोडून देत तर ते केळ पिकलेले तर ते खाता येत आणि मऊ बनत. तसं अंतःकरण मऊ बनत, तेव्हा ज्ञान तिथं थांबत. कडक अंतःकरणात ज्ञान नाही. कडक म्हणजे तमोगुण, शांत म्हणजे सत्वगुण, चंचल म्हणजे रजोगुण आणि गुणातीत म्हणजे गुणरहित. गुणरहित कधी होतं, गुणात का जातो, गुणाचा संबंध का होतो, आपण सतत ऐकतोच. पण गुणाला कसं सोडावं आणि अंतःकरणातून अंतःकरण गुणातून बाहेर कसं यावं हे त्याला शिकवावं आपण. गुणाला टाकायची स्थिती ज्ञानाने. जेव्हा अंतःकरणामध्ये ज्ञान प्रवाहित होतं, बोधात आणि अंतःकरणाचा समन्वय साधतो, बोध आणि अंतःकरण एकत्र समाविष्ट होतात, बोध हृदयात नांदतो तर अंतःकरण गुणातून बाहेर येतात. जसं अग्नी लागला की लोण्यातून तो बाहेर येतो, नाही का. अग्नी जेव्हा लागतो पातेल्याला तर मधलं लोणी तुपाला बाहेर टाकतं. तसं बोध जेव्हा अंतःकरणाच्या पातेल्यात जातो तर अविद्या बाहेर टाकल्या जाते.
जेव्हा ब्रह्मविद्या गुरुच्या सोबत हृदयामध्ये थांबते. म्हणून गुरु कोणचा, परब्रह्म काय, चिंतन काय, श्रवण काय हे कळावं. कोणतं श्रवण काय करतं, कोणतं श्रवण काय करतं, नाम काय करतं, कीर्तन काय करतं, ध्यान काय करतं, पाठ काय करतो, हे जर कळत नसेल तर माइंड काय उपयोग आहे तुमच्या. बुद्धीचा उपयोगच काय, तिला जर काही कळतच नाही खुशाल संसार करा ना. जन्मजन्मच करायचा ते, पुन्हा लाखो कोटी जन्म तेच करायचे तुम्हाला. दुसरं काय करणार तुम्ही. ज्याला तगमगच नाही मुक्त व्हायची, ज्याला शेवट चांगला करायची इच्छाच नाही, ज्याची वासना संपत नाही, ज्याला अविद्येतून बाहेर येताच येत नाही, ज्याला प्रपंच मोहरूपे टाकताच येत नाही, तसं अपचन झालं की उलटीने बाहेर काढलं तर सगळं स्वच्छ होतं, तसं ज्ञानानं अविद्या बाहेर टाकली की मन स्वच्छ होतं. असं डासलेलं अन्न बाहेर फेकल्याचा पर्यायच नाही ना, उलटी होईच लागते. कारण ते डासायरीमध्ये जास्त खाल्लं त्याच्या जास्त वासनेमध्ये आपण आलो. प्रतिबंध करते वासना भगवंताला जाण्यासाठी. बुद्धीला प्रतिबंध आहे, ती जाऊ शकत नाही ईश्वराकडे. त्याचं नाव वासना, त्याची माया अविद्या. अविद्या मिळली की वासना गेली, लक्षात ठेवायचं. अविद्या गेली की अविद्या मिळली, गेली नाही, पुन्हा येते गेली वस्तू. वारं गेलं पुन्हा येतच की, लाईट गेली पुन्हा येते, राग गेलं पुन्हा येतो, विकार गेला पुन्हा येतो. पण अविद्या जर मिळले तर पुन्हा काहीच येत नाही. व्यवहार झाला तर संबंध होत नाही, विषय दिसला तर विकार वाढत नाही, जगत दिसलं तर खरं वाटत नाही. नाही, अवस्था आहेत ह्या, ज्ञानाच्या अवस्था तयार होत आहेत बोधानं, बाकी कशानेच होत नाही. म्हणून तर तुम्हाला आता सांगितलं, नामाची ताकद वेगळी, कीर्तनाची वेगळी, बोधा कथेची वेगळी आणि पाठाची वेगळी. अक्कल नसते म्हणून सगळं सारखं वाटते. सारखं का सगळं? एक स्त्री असती, पुढे मुलगा असतो, सून असते, सासू असतो, दीर असते, नणंद असते, भावजाई असते, नातू असतो, शेजारी असतो आणि पती पण असतो. सगळं सारखंच आहे का तिला? सारखं का नातं? नाही, ज्याचं त्याचं नातं ज्याची त्याला आहे. मग तसंच नाही ग इकडं पण. परब्रह्म पतीने बुद्धीचा तिथं निष्ठा ठेवायची ना. सगळ्याला बघितलं तर माझं वाटत नाही, पण समोर पती जर आला तर त्याच्या वाचून काही सुचत नाही. तसं परब्रह्म वाचून काही सुचत नाही, तो साधक धन्य होतो, उंच जातो, ईश्वरापासून समोर होतो, ज्ञानानं परिपूर्ण होतो, बोधामध्ये सत्य घेतो आणि जगाचा भाव टाकून देतो, वृत्ती रहित राहतो आणि गुणाला सोडून परब्रह्म बनतो, तो महात्मा होतो. साष्टांग दंडवत माऊली. सच आहे बेटा. हा बेटा, तुम्ही सांगा ह्याच्यात काय चूक आहे. तुम्हाला कळण्यासाठी जसं गुरुजी हे होते, ब्रह्मचारी लग्न होतं, पण संसारात पटवून द्यायची. माऊली तर काय संबंधच नाही का, 16 वर्ष 17 वर्षात तर त्यांना सगळं संपवलं, पण सगळे उदाहरण प्रपंचातले दिले. तसं तुम्हाला लोकांना सगळं संसार सांगूनच इकडे आणावं लागतंय, तर तुमची बुद्धी कशी तरी नीट होती. पण तुम्हाला वाटतं आम्ही खूप छान आहेत. काय छान आहे? आम्ही पूर्ण, आम्हाला कळतं. काय कळतं? प्रपंच कळाला म्हणजे कळालं का? नाही. पैसा मिळाला म्हणजे सुख मिळालं का? भौतिक सुखासाठी जगलं म्हणजे तुम्ही फार छान झालात का? भौतिक सुख कुठपर्यंत असतं? आता यायला का जेवता मला? यायला का? नाही. म्हणजे कोणत्याही सुखाचा कुठपर्यंत भोग घेता येतो आणि तो सुख खोटं असतं आणि आत्मसुख सतत खरं असतं, त्याच्या वाचून जीवन जगता येत नसतं, हे साधकाला माहित असतं. म्हणून तो विषयाकडे जात नाही, विषयाचं भान घेत नाही आणि खोट्या सुखासाठी जगत नाही आणि खऱ्या सुखातून बाहेर येत नाही. तो महात्मा बनतो. आणि ह्यासाठी आपण आलो शिल्पा. क्रोध करणं,
चिंता करणं, दुःख करणं, नाही तर देहाला धरणं, मी करणं, वासनेत शिरणं, विकारात राहणं, इंद्रियाला पाहणं, जगताकडे जाणं, काय आहे? बुद्धीचे व्यवहार हात तुमचा आमचा. दुःख मी करते, विषयाला मी धरते, मी करते, नाही तेच करते ना. आहे ते कुठं माहिती तिला? आहे तो परमात्मा आणि नाही ते जगत आहे, आणि नाही ते मध्ये आहे त्याला सोडून दिलं की ज्याला कळालं तो साधक झाला. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग माऊली. हीच परमार्थ आहे हो. हे डोंगरावर गेला त्याला पोरं झाले आणि ती आधी तीन समितीन तू काय दोर आहे ते लोकांचं भानगड. त्यानं तपश्चर्या केली, त्याला 4 पोरी, त्या 4 ऋषीला दिल्या. तुझ्या पोरी कुणाला दिल्या? कशा वागाले बघ. अंतःकरणाच्या अत्याचारी त्या तुझ्या पोरीच आहेत. मनबुद्धी चित्त अहंकार त्या कशा वागायल्यात, काय नांदायल्यात, किती तुला दुःख द्यायला ते बघ. त्याच्या पोरी दिलं तुला करायचं काय? आणि कवर ऐकत ते लोकांचं पुराण. स्वतःच बघ ना. बरं कवर ऐकायचं सांगा? पाठ केलेलं कवर ऐकायचं? पुण्याला का भाळायचं? पापाला जाळायचं, अविद्येला टाकायचं, बरं ब्रह्मामध्ये यायचं, स्वतःला स्वतः पाहायचं, जीवन मुक्त बनायचं, स्वसम शब्दाचा अर्थ आविर्भूत करायचा. तसं इथं का म्हणले माऊली पहिल्या वाक्यात? आत्मरूपा तू आत्मरूप आहेस, तू देहरूप झालास, म्हणून तो स्वयं परमात्मा आहेस. म्हणून ओम नमो जयात्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. तू आधी आहेस जगाच्या, ईश्वराच्या, देहाच्या आधी तू आहेस, आणि मग देह जगत आणि ईश्वर आहे. आद्या आधी ते ओंकार आहे, ते परब्रह्माचं रूप आहे. आणि ते सौम्य स्वतःला स्वतःची ओळख करून देण्यासाठी ससंवेद्या, स्वतःला ओळखा ज्ञानानं. ते का उभी तरी पहिली मग तुम्हाला म्हणलं इथून गेलं मला हॉस्पिटलला खूप काय शिकवलं. नाही बेटा, मी खूप काही तर बोध मध्ये राहतो. शब्दाच्या ध्वनीतून बोध जेव्हा प्रगट होतो ना, तर तो अंतःकरणामध्ये नांदला जातो. अंतःकरण त्या बोधाला पकडल्या जातो. बोधाचा आणि अंतःकरणाचा जेव्हा समन्वय होतो, ऐक्य होत, तर अविद्या मरून जाते. अनादिकालच्या अविद्येचा कलंक धुतला जातो तो बोधानं, ओळीनं, वेदानं, संतानं, श्रवणानं, माऊलीच्या कृपेनं, श्री गुरुच्या आशीर्वादानं अविद्या मरून जाते. म्हणून सगळ्यात महान जगात श्री गुरु आहे. मग देव कुणाला समजन न समजत तर त्याचा भाव आहे. आपल्याला कुणावर बर्डन द्यायचं नाही, किंवा जबरदस्तीने परमार्थ होत नसतो. मला प्रेम करा, मला असं करा, नाही. तो अंतःकरणाचा भाव असतो, तो प्रगट व्हावा लागतो. तसं अंतःकरण न शिकवता ते देहाकडे असतं. मन देवाकडे नसतं. मन देहाकडे असणं हे भेद आहे, अनाविद्या आहे, भ्रम आहे आणि वासना आहे. पण मन ईश्वराकडे जातं ते बोध आहे. मन ईश्वराला ओळखतो तो वेद आहे, आणि मन राम होत तो मोक्ष आहे. असं म्हणून हे कळावं शिल्पा, हे कळावं. मनच आहे, पण एक देहात आहे, एक रामात आहे. मनच आहे, एक दुःखात आहे, एक सुखात आहे. मनच आहे, एक अंधारात आहे, एक उजेडात आहे. अविद्या म्हणजे अंधार आहे, उजेड म्हणजे परमात्मा. मग तुम्ही अंधारात राहून स्वतःला चांगलं समजतात, तर हा तुमचा अहंकार आणि माज आहे. मान्य करा, नाही तर नका करू. आम्हाला देणं घेणं नाही कुणाचं. यमाकडे जायचं असेल तर कसंही वागा, राम व्हायचं असेल तर संताला बघा. साष्टांग दंडवत बरोबर आहे ना? माऊली. टाळायचं ना, कर्मातून निघायचं, यमाला टाकायचंय,
परब्रह्म बनायचे, आपल्या परमपदावर थांबायचे, मी कोण हे जाणायचंय, भेदभाव संपवायचा आहे. आत्मा राम जे पद आहे, आपलं जे स्वरूप आहे, ते सोडले आपण. स्वतःच घर सोडायचं आणि किराया जगात राहायचं. कुणी शिकवलं बाबा? हे देह किरायाचं घर आहे ना, आणि आत्मरूप हे आपलं स्वतःच हक्काचं घर आहे. ते कुणीच काढू शकत नाही, त्याला किराया पण नाही. आहे किराया? खूप काही व्यवहारातून शिकलं जाते शिल्पा, खूप काही व्यवहारात. बरोबर आहे ना? म्हणून त्यानं हा दिला देह, ज्यानं दिला त्याच्याकडे जायचंय, जो दिला त्याला टाकायचंय. हे रामकृष्ण नाही ना, ज्यानं दिला त्याला ओळखायचं, जो दिलाय त्याला सोडायचं. का दिला? तर त्याच्या ओळखीसाठी दिलाय. वासना जन्म राग लोभ ना, ए बाबा ते थांबवायचं आता. दुःखम न दुःखम चिदानंद शिवोहम शिव, दोन्ही नको बाबा. सुख बी खोट, दुःख बी खोटच आहे. कारण ते सुख बी संपत आहे ना बेटा. घर घेतलं ते 100 वर्षाला पडणारच आहे, किंवा आपण आधी पडणार घराच्या, नाही का? हे घर आधी पडेल ना. जे घराचा अभिमान आहे, ज्याचं प्रेम आहे, ज्याचे जास्त गर्व आहे, असतो ना बायकांना गर्व, कुणाला असतो, पुरुषाला नसतो, कसं जगत असतो. पण ते खोट आहे, त्याच्यात सुख नाहीये, त्याच्यामध्ये क्लेश आहे. सांभाळणं, टॅक्स भरणं, विचार करणं, त्याची व्यवस्था करणं, आयुष्य मातीत जातं. पैसा पुढच्या पिढीला जातो, आणि हा खोकडाला राहतो. प्रॉपर्टी कुणाला आहे? पुढच्या पिढीला आहे ना. अगदी कमवण्यातच मिळेल की गेले तरी 12च्या भावात. त्याला सुख न समाधान न शांतता, रात्रंदिवस क्लेश त्याच्यामध्ये, चिंता, भय, दुःख. दुसरं काय प्रॉपर्टीच्या माग? चिंता, क्लेश, भीती, आणि एमा तुमचे पण आधी कळत नव्हतं बँकेचं. जरा नाही, कधीच व्यवहारात माहित नाही. हे तर ऐकून फिरून ते निमानी अर्जुना जेथे, ते मीच म्हणून तू माते पावसी शेखे. बघा, आणि तिचे अडळ करते निमाले अर्जुना जेथे, हे तिचं जे अविद्या, त्याच्यामुळे जगत भाव, त्यामुळे भेद जे होतं ते सगळं अडथळा मी दूर केलाय, आणि तो आणि मी दोन राहिला होता. कारण तिचं गेलं, आपण दोघं एकच झालं. फार सुंदर शिल्प आहे अर्थाने. जे अडथळा करतं, जी बाई घरात भांडण लावत तिला बाहेर काढलं, त्या जर मैत्रिणीची बसायची, घरात आग लावायची, तिलाच येणं बंद केलं, भांडणच बंद झाली. तसं तिसरी अविद्येमध्ये आली, तिला नष्ट केलं. दोघांचं ऐक्यच झालं. ज्या अविद्येमुळे जीव आणि शिव तयार झाले, ज्या अविद्येमुळे बुद्धी उपाधीमध्ये आहे, आणि अविद्या मिळाली उपाधीचा बाध आहे, आणि जीव शिवाचा ऐक्य मूळ पदावर आला, जीव परब्रह्म झाला, त्याचा अनुभव घे तुला. जो अडथळा होता अविद्येचा, तो निघून गेला, भस्म झाला. आता तुम्ही दोन नाही हे तर कळालंय, आणि तू माझ्या मध्ये मिळालास, आणि तुम्ही एक आहेत हे मला पण कळालंय, तर मी सर्वज्ञ. आणि तू मला प्राप्त केलंस, तू पण सर्वज्ञ झालास. जो अडथळा तो दूर केला, तिचे ऐका, मी वाचते, तुम्ही ऐका. आणि तिचे अडळ करते तिसऱ्या विद्या, अडथळा केला, तुझ्यामध्ये अंतर केलं, माझ्यात भेद तयार केला, जगत दाखवलं, वासना तयार केली, विकार उत्पन्न झाला, देहभाव सुरू झाला, आणि आत्मभाव बंद झाला. तो आत्मभाव जागा झाला, आणि अविद्या मरून गेली, अडथळा मी बंद केला. आता पुढचा प्रवास तू आणि मी ऐक्याचा आहे. रामकृष्ण. सुंदर बेटा, किती सुंदर सांगितलंय माऊली. रामकृष्ण. खूप छान आहे पल्लेवार. म्हणून तुम्हाला जे बोलते नाही तर कुठंच नाही म्हणून ते पण मान्य करतात लोक, त्यांना ते कबूल करतात. याच्यामध्ये माझे साधक तसे नाहीत.
हम्म. जे आहे ते आहे, त्यासाठी बायका खर्च करतात. हा बेटा, तुना पुरी जावाई, जावाई म्हणलं तर बाई पागलच बनती. हो, काय काय करून, कसं कसं करून, किती किती करू, बाप. मग तसं मोक्षासाठी कर ना बाई, त्याला बी कर. आम्ही नाही म्हणत नाही, कर. करा ना बाबा, आवड आहे तर करा ना. कुठं कोला प्रतिबंध आहे? तुमच्या भाग्यानं आहे तर करा. मग तशी स्थिती बघ, मोक्षासाठी गुरुसाठी करा. होती का? नाही होत नाही. होत नाही. होती मोक्ष गुरुसाठी एवढी तळमळ. ते उग करायचं, फेकायचं म्हणून फेकायचं. तसं नसतंय बेटा. आपल्या कल्याणासाठी गुरुच आहे, आपल्या मोक्षासाठी श्रवणच आहे, आपल्याला आत्मस्थिती आपलं सार्थक होण्यासाठी श्रवणच आहे. संसार सार्थक करत नाही, लचके तोडते लचके. हे तुम्हाला कळत नाही. आम्ही सांगतो, आमचं काम सांगायचंय. नाही कळतं, वळत नाही मी, कळतं. क्षणभर पण सुख देत नाही संसार, क्षणभर सुद्धा पण सुटत नाही ते. अवघड रे बाबा. आता ऐक, आणि तिचे अडळ करते निमाले अर्जुना जे निमलं, जे संपलं, बाजूला केलं मी त्याला, ते मीच म्हणून तू माते पावसी की. ते मीच म्हणून, हे सगळं जे जगत आहे मीच म्हणून तुला कळालं. अविद्येनं जगत वेगळं, मी वेगळा, ईश्वर वेगळा सांगितलं होतं. पण जेव्हा अविद्या गेली, सगळा मीच झालो हे तुला कळालं. सगळ्यांमध्ये तुला मी दिसायलो, हे तुला स्थिती झाली ज्ञानानं. तेव्हा मी खूप सुंदर आहे. ते मीच म्हणून तू माते, सगळं मीच म्हणून तू मला प्राप्त होतोस, मला माझ्याशी एकरूप होतोस. तू माते पावसीशी की, तू मला प्राप्त होतोस, तुझं माझं ऐक्य होतं. ह्याच्यामध्ये काही खोट नाही. तू माझ्यापासून भिन्न राहत नाही आणि तुला मी बाजूला होऊ देत नाही. भोगोभा काही आहे, जैशी जळीची प्रतिभा. जळ म्हणजे पाणी, प्रतिभा म्हणजे सावली. वरी सूर्य चंद्र आहे, त्याची सावली कुठे पडली? पाण्यात. आता पाणी चाटलं, सावली पडली? दोन झाले. तसा भेदच आटला तर तुम्ही दोन भाग आहे. वरचा एक सूर्य, सावलीचं प्रतिबिंब आणि वरचं बिंब. बिंबामुळे प्रतिबिंब पाण्यामुळे झालं, आणि तू आणि मी हे दोन अविद्येमुळे झालं. इकडचं पाणी आटलं, प्रतिबिंब गेलं, इथली अविद्या आटली, जीव भाव गेला. हे कळावं लागतं बेटा. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. रोज आलो आणि सोबत दिले. आलं काय कुठं आणलं काय सगळं त्यांच्या वाणीतून आलेलं. पाणी प्रतिबिंब आणि बिंब आहे, वरी सूर्य आहे, पाण्यात प्रतिबिंब आहे. आणि ते खरं समोरचं खरं वाटतं, पाण्यातलं खरं ते, तर खरा तो आहे, खरा मी वाटत. समजून घ्या बेटा. पुन्हा टाइम नाही, पुन्हा वेळ नाही. बहिरंगाला आमच्या जागाच नाही, कारण आम्हाला कधी जास्त आवडलंच नाही. त्याच्यावर आम्ही मान्यच करत नाही. काय गेलं गेलं, न गेलं, त्यांना बोलवलं तर जायचं, ना तर निवांत त्याच्यामध्येच राहायचं. त्याच्यामध्ये राहिला त्याला जायचं द्यायची काय गरज आहे? नाहीये. समजतच नाही की काय मुख्य आणि काय अमुख्य आहे. म्हणजे दोन भाषासाठी बोलत नाही मी, जगासाठी बोलते. हे मार्केट तुम्ही चालू केले, तुमच्या ग्रुपपणा तुम्ही मरा ना कुठे बी. त्याच्यावर मार्केटिंग का, पैसा का त्याच्यावर? भगवंताला माध्यम करून पैसा का कमवू द्यायचा कोणाला? त्या महाराजाला नको, त्या माणसाला नको. हे आमचं ते नित्त कमू काय आमच्या प्राणाची. परमार्थ मार्केट बंदायचा नाही, कधीच नाही. स्वतः घ्या ना ग्रुप करून. 3 दिवसाला वेळ नसतो बायकाला, 15-20 दिवसाला वेळ असतो. खरी कंडिशन आहे. पवन अंबरा का कल्लोळ सागरा, पवन अंबरा
अंबर म्हणजे आकाश. का कल्लोळ सागरा मिळता अडवारा कोणाचा गा. आकाशामध्ये वारा वाहताना कोणी आडवं येत नाही आणि सागरामध्ये कल्लोळ तयार होतो पण त्या थांबवित नाही, अडथळा नाही. कारण सागर आणि कल्लोळ एकच आहेत. त्यातून कल्लोळ होणारच, त्यातून माझ्यातून विश्व होणारच, त्याला अडथळा कोणी करणारच नाही. पण विश्व दिसून नाही हे ज्याला कळतं तो माझ्यात आहे आणि विश्व आहे म्हणणारा अविद्येत आहे. मुळी गांभीर्य बघा. पवन आणि अंबरा, आकाश आणि वारा. जसं आकाशात वारा आहे तसं तू आणि मी एक आहे. आकाशातलं वारा बाजूला करताच येत नाही कारण वाराला उत्पन्न करणारा आकाशाच आहे, तसं जगाला उत्पन्न करणारा मीच आहे. जर मी नाही तर जगत बी नाही, जीव बी नाही, देव बी नाही. आणि तू मलाच नाही म्हणतो, जगाला आहे म्हणतो, असं कसा पागल झाला तू. कृष्ण परमात्म्याच्या मुखातल्या गीतेचा बोधे ओवी म्हणजे गीता आहे, कळत नाही तुम्हाला. आणि ओवीवर आल्याशिवाय गीता कळत नाही. लिहून ठेवायचं बॉन्डवर, नाही कळत. भले भले वाजतात वाद. हा ज्ञानेश्वरी का म्हणली? भगवंताला अवतार का घ्यावा लागला पुन्हा? 750 वर्षापूर्वी पुन्हा विष्णू परमात्म्याला यावं लागलं. कारण श्लोक झपत नाही, गीता कळत नाही. म्हणून ओवी शिवाय मार्गच नाही. पण ज्यांना ओवी आवडत नाही ते पागल. आमची भाषा आहे, पटो आता न पटो, कुठे अडका आम्हाला माहित नाही. पण जसं ओवीतून संदर्भ लागतो तसा श्लोकातून संदर्भ लागत नाही. ह्याच्यात आहे का पवन अंबरा? आहे का गीतेत? आहे का? म्हणून कळावं कशात काय आहे ते समजत नाही बेटा. आपल्या बुद्धीच्या अवकातच कमी आहे. श्लोकात कळतं काय? जर श्लोकातून कळायला असतं की ज्ञानेश्वरी बनली असते का? म्हणून खाली येऊन शांत भाषेमध्ये जेव्हा बुद्धीचं परिवर्तन होतं त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे. गीता, गीतेच्या जोड नाही, पण ते कळायला अवघड आहे. म्हणून पुन्हा ओवी बनली. आणि लोकांना ज्ञानेश्वरीकडे यावंच वाटत नाही. मी तुम्हाला म्हटलं, माझ्या भावाला ज्ञानेश्वरीकडे आणायला मला 15 वर्ष लागले. तेव्हा तो हो म्हणला, त्यानं गीता सोडली. मी म्हणलं बाप्पा तुला हात जोडतो, ज्ञानेश्वरीकडे ये. हा 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 म्हणायचा, पण त्याचा योगच आला नव्हता ना माऊलीला हात लावायचा. ते पण योग पुण्य यावं लागतं ना ज्ञानेश्वरी वाचायला आणि ती कळायला, ज्ञान मिळायला. ते बी पुण्याचाच काल आहे ना. सोडत होता गीता. पण माझी तगमग होती ज्ञानेश्वरीकडे यावं. आला. कल्लोळ आणि सागरा मिळता आडवारा कोणाचा गा. कल्लोळाला पाणी व्हायला आणि पाण्याला कल्लोळ व्हायला कोणी अडवू शकत नाही. पण कल्लोळात पाणी आहे हे कळायला संता वाचून जमत नाही. साष्टांग दंडवत माऊली. काय सुंदर लागते ओवी. खूपच मस्त बेटा. म्हणून तुम्हाला जे सांगते ते ह्याच्याशिवाय पर्याय नाही हो पल्लेवर. हो माऊली. तुम्ही कोणाच्या बापाचा हा. आणि मला म्हणून तू आणि अम्मा हे दिसता हे देहधर्मी, मग याच्या विरामी मीच होसे. देहाच्या विरामी मीच होसे. जेव्हा देह पडला तर तू माझ्याकडे, यमाकडे, लोकाकडे, नरकाकडे, स्वर्गाकडे, कुठंच नाही. चंद्रलोक नाही, ब्रह्मलोक नाही, इंद्रलोक नाही, कोणताच लोक नाही. केवळ तू माझ्यापाशी येशील. हे जर तिसऱ्या अविद्यामध्ये अडथळा दूर केला तर देहाच्या विरामी बघा, मग याच्या विरामी मीच होसे. जो देहाचे धर्म आहेत ते व्यवहार होत राहतो. पण तू धर्मी या देहाच्या विरामी तुम्हीच होशी. व्यवहार करताना इंद्रियाचा संबंध नसतो, माझा असतो. आणि जो व्यवहार झालेला त्याच्यातून पाप पुण्य नसतं, कारण ते इंद्रियाचा संबंध रहित केलेलं कर्म होतं आणि निघून जातं. जसं अग्नीपासून वाफ बनतीने आकाशात विघरून जाते, तसं कर्म मला प्राप्त होतं आणि तुम्ही पाप पुण्य बंद होतं आणि मन माझ्यामध्ये एकरूप होतं. मीच होशी. शब्द कळाला पाहिजे बेटा. कळत नाही म्हणून आपल्या अधोगती बेटा, सुख दुःख. आणि हे लोक वाचतात, पारायण करतात, पण झेपत नाही बोली, कळत पण नाही, टिकत पण नाही बोध. आणि त्या बोधात मन पण राहत नाही. आता ऐकलं बरं वाटतं, पुन्हा संसार करा वाटतं.
अधिकाराची त्रुटी आहे, बुद्धीचं मांद्य आहे आणि पुण्याची कमतरता आहे. म्हणून त्यांना हा बोध पुन्हा बुद्धी टाकून देते आणि साधकाची बुद्धी बोधाला पकडून घेते, ती मोक्षाची स्थिती. अगदी खरे. तुम्ही मी खोटं बोलत कशाला तुम्हाला, तुमचं माझं वैर नाही. पण ज्यांना हे बोध पकडता येत नाही त्यांचं बुद्धी मान्य आहे. अति संसार आवड त्यांना असतो म्हणून त्यांना संसार बुद्धी पकडती, पण बोध नाही. म्हणून त्यांची त्रुटी आहे. त्यांना साधना खूप करावं लागतात. खूप एका जन्मात नाही होणार मंद लोकाला मोक्ष. ही साधना पुन्हा पुढे जन्मात पुन्हा पुन्हा कसं करत 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 मग ते भगवंतापाशी. कारण मांद्य आहे, बुद्धी मांद्य, विकार आहे, इकडं वासना आहे. ते पाप त्यांच्या सोबत मान्य करा, त्यांना मला देणे घेणे नाही कुणाचं. आम्हाला कुणाचं वैर बी नाही, आम्हाला कुणाचं वाईट चिंताचं बी नाही. पण ज्यांना संसारावर अति प्रीती आहे, अति मोह, अति आवड आहे, त्यांना मोक्ष अवघड आहे. अगदी 200%. हा, म्हणून अति आवड ही ठेवायची संतांची, ग्रंथाची, मोक्षाची आणि श्रवणाची. मग ही आवड बंद होती. पण त्यांना आवड एक एक 10 रिंकवर असते. त्यांचं मी पल्लेकडे बोलले ते महाराजाबद्दल. प्रगल्भ असावं बुद्धीचं वेद. ज्यांच्याकडून इकडे तिकडे वच 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 काय बोर खंदाने एका ठिकाणी खणलं तर पाणी लागल ना? नाही, 5 फूट खणलं, पुन्हा 10 फूट खणलं, पुन्हा 15 खणलं, पाणी लागल. एका जागी जर खोल गेला तर पाणी लागल. परवा एक गोष्ट सांगते, टाइम होता आपल्याला. एका ठिकाणी माझं श्रवण ऐकायला कोणते गुरुजी, होय नवे धने करी येत आन आती तरी तुझीच आन या बोला माझारी. होय नवे धने करी, ते तुला मी बोलायला ना, ते तुम्हाला प्राप्त होशील. तिसरा ज्ञान निबंधन केलं, तुला मी ज्ञान द्यायलो. तुझी शपथ घेऊन सांगतो, हे खोटं नाहीये, तुम्हाला प्राप्त होशीलच. तुझी आण घेऊन सांगतो. साष्टांग काय सुंदर सांगितलंय. दंडवत आहे, किती छान बोलायला ना या ओवीतून, श्लोकातून. हे खोटं नाही, तुझी शपथ घेऊन सांगतो. तू जर असं ऐकलंस आणि तू जर बनलास तर तू माझ्यापासून कधीच बदल जाणार नाही. शपथ घेऊन सांगतो की तुझं माझं ऐक्य होणारच आहे, तू माझ्या भिन्न राहणार नाही. म्हणून हे वेद ऐक, ज्ञानेश्वरी घे शिकून, त्या बोधात राहा. वेदाकडे ये, जगाकडे जाऊ नको. वेदाकडे येणारा जगात राहत नाही, जगात राहणारा वेद समजून घेत नाही. किती सुंदर बेटा, हे आवडत असेल पहा मला. हे बाकीचे वटर वटर आमची बुद्धी तर थांबू शकत नाही तशा वटर वटर करण्यापासून टाकावंच लागतं. समजत नाही लोकांना, तो त्यांचा विषय आहे. आणि तुम्हाला म्हणलं मी, एक एक श्वास अनमोल आहे. त्या असा व्यर्थ संसाराकडून माती करायची नाही त्याची. कोणी सोडित नाही कोणाला. एका चक्र पाणी वाचून तोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून शेवटी. भले भले गाणी म्हणतात, पाठ करतात, नाचून सोंग करतात, पण वागत नाहीत तशा. अधिकार पण नाही. पै तुझी आण वाहने हे आत्मलिंगाते शिवणे. तुझ्या आण व्हायलो पण हे आत्मलिंगाला शिवल्यासारखं. शपथ भगवंताची, परब्रह्माची शपथ घेतलं, पण पर्याय नाही घेतलं. तुझे आण वाहने आत्मलिंगाते शिवणे. प्रतीती जाती लाजणे आठवणे. पण प्रीतीची जाती लाजणे. प्रेम तुझ्यावर एवढे माझं, मी तुझी शपथ पण घेऊन टाकली, घेऊन लागते. आत्मस्वरूप तू मी, त्याच्या अनुवान म्हणजे किती चुकत. पण प्रेमापुढं लाज नाही वाटत. पण तुझं इतकं प्रेम आहे, मी त्याची शपथ घेतली आत्मलिंगाची, मला लाज वाटलीच नाही. प्रेमापुढे लाज वाटतच नाही, लाज येतच नाही. माणूस इतकं बेफाम होतंय प्रेमापुढं. लिहून ठेवलं इथं. या ऐका, प्रीतीची जाती लाजणे आठवणे. प्रेम असलं की लाज जातेच. पुढे संदर्भ लावून घ्या. मला पुढे सांगायचं काम नाही. काय सांगू इथं, हे तुम्ही समजून घ्यायचा विषय. प्रेमापुढे लाज थांबते.
म्हणजे लाज पण वाटत नाही कशाचीच. मला पण नाही वाटलं म्हणून तुम्ही आत्मलिंगाची शपथ घेतली. तुझी शपथ म्हणजे आत्मलिंगाची शिवणे. तू म्हणजे आत्मस्वरूप आहे मला माहितीये. तू म्हणजे अर्जुन नाही, पण तरी पण शपथ घेतली. म्हणजे प्रेमामुळे मला आजही वाटलं नाही त्या शपथ घ्यायची. बापरे बाप, कधीच होऊ लागली नाही शिल्पा. मी पण वाचते पारायण करतो ते पहिलं, आता पण झालं. पहिलं करायची ना, परत असं नाही. आणि तुमचं वर्षाला होतं, आमचं 12 महिने होतं. आम्ही रोज गुरुजीपाशी पारायण जायचो, नित्य पारायण. तुम्ही कुठं समाधी असली का करता, समाधी सोहळ्याला पारायण करता माहिती का? 2दा 1दा वर्षातून. आमचं दर महिन्याला पारायण. ते मी घरात नाही, मंदिरात. कुणाच्या घरात नाही. नाही बाबा, त्याच्या घरात त्याच्या घरात मंदिर वस पडले का? आपण पवित्र जागा हे मंदिर आहे. अगदी खरं आहे ना. तिथं काही असं कुठला व्यवहार दुर्व्यवहार नसतोच. मंदिरात भाडे नव्हते का? खोटं असते का? पाप होते का मंदिरात? नाही. म्हणून त्या जागेवर ज्ञानेश्वरी उडायची. दर महिना पारायण. रोजचे 50 अभंग गाथ्याचे. मोठे 30, छोटे 50. 300 ओव्या. 2 तास थांबायचे, 2 अडी रोज. 10 ते 12. 2 घंटे आपण जेवढं होईल तेवढे घ्यायचे. 1.5 तास ज्ञानेश्वरी लागायची. मोठ्याने ओव्या. जने विश्वाभासाच अज्ञेचा नटनाच काळा तेजने. मी थांबत्या पटायन झाले, मला पण जायचं बाहेर. आणि दुपारी घेते आणि कल्याण